तर इथे ना आम्हाला गावाकडे जायचं होतं, तर मुलांची आज शाळा थोडीच होती, हाफ डे होता, कारण की शिक्षकांना ना इलेक्शन ड्युटी होती, त्यामुळे थोडी शाळा होती. त्यामुळे म्हटलं चला जाऊया, आणि ह्यांनी पण सुट्टी घेतली होती, रजा घेतली होती. अजून मध्येच मग रस्त्यामध्ये ना हॉटेल एक छान आहे, रात्री खूप छान वाटतं त्या हॉटेलमध्ये. तर म्हटलं चला जेवण करूया, कारण की मुलांची पण खूप इच्छा होती आणि खूप दिवसापासून हॉटेलमध्ये आम्हाला जायचं होतं, पण असं जाणं होत नव्हतं. म्हटलं चला त्यानिमित्ताने तरी जाणं होईल. पापड ऑर्डर केला होता आणि मंचुरियनसुद्धा ऑर्डर केलं होतं. तर जेवणसुद्धा आम्हाला छान असं करायचं होतं. मग छान आम्ही असं जेवणसुद्धा करून घेतलं. तर आमचं गाव यायच्या आधीच ना आमची शेती लागते आणि रोड टचला शेती आहे आमची. तर शेतामध्ये मग उतरलं होतं. म्हटलं चला बघूया ज्वारी कशी आली आहे ते, आणि ढाळा पण थोडासा ज्वारीमध्ये पेरला होता. मग ती ढाळा पण पाहायचा होता, आणि ज्वारी पण छान आली होती. बिना पाण्याची ज्वारी आहे आमची, काही पाणी वगैरे नाही आहे आमच्या शेतामध्ये. तर मग ढाळासुद्धा खायला छान आला होता. मग ढाळा थोडासा घेतला आणि ढाळा खाल्ला, आणि आता घरी पण जायचं होतं. तर म्हटलं थोडं शेतामध्ये बसलो वगैरे, आणि नंतर मग घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर ना मग आईने चहा केला होता. छान असा चहा घेतला, कारण की घरामध्ये ना काही शूट एवढं छान आलंच नाही, त्यामुळे मी एवढं काही शूट केलं नव्हतं. तर हा माझ्या जावेचा मुलगा आहे आरव, आणि आरव चिंत्रीची खूप दिवसांनी भेट झाली होती. त्या दोघांच्या खूप दिवसाच्या गप्पा चालू होत्या. त्या दोघांचं असं आहे की तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना. हे दोघं पण वयाने सारखे असल्यामुळे दोघांचं पटत पण नाही आणि दोघाला करमत पण नाही. तू या उद्याच्या ब्लॉगमध्ये.